नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय? संधी. व्याकरणचे जे धडा आहे त्याचं नाव काय? संधी. आणि संधी यांचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया संधीमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. आता आपण पहिले पाहणार आहे की संधी हे आहेत काय, म्हणजे यांची परिभाषा आपण पाहणार आहे. तर नीटप्रमाणे ऐकून घ्या. संधी संधि काय आहे? दो वर्णों के परस्पर मिलने में स्वर तथा व्यंजन में जो परिवर्तन आता है उसे संधि कहते हैं. तर संधि काय आहे? दोन वर्णातून, नीटप्रमाणे ऐकून घ्या, दोन वर्ण जे आहे त्यामध्ये परस्पर मिळणारे स्वर तथा व्यंजन यामध्ये जे परिवर्तन होऊन जात आहे किंवा परिवर्तन होते त्यांना आपण संधि असंही म्हणतो. कळलं? हो. परत सांगू का? बघा, संधि काय आहे? दो वर्णों के परस्पर मिलने पर, दोन वर्ण ते परस्पर मिळून जातात, त्यानंतर आपल्याला स्वर तथा व्यंजन यामध्ये जे परिवर्तन होतात त्यांना आपण संधि असंही म्हणतो. जसे शब्द धन अर्थ बराबर शब्दात. काय आहे? शब्द धन अर्थ बराबर शब्दात. संधि का अर्थ है जोड़ा या मेल. संधि यांचा अर्थ काय? जोडून किंवा मेल. व्याकरण की दृष्टी से संधि का अर्थ है वर्णों में मेल. आणि व्याकरण यांची दृष्टीला जेव्हा आपण बघता तर त्यांचा अर्थ आहे वर्ण किंवा मेल. तर याप्रमाणे संधि काय आहे हे आपण बघितले. आता आपण पाहणार आहे की संधीचे प्रकार. काय पाहणार आहे? संधि यांचा प्रकार. तर संधि के तीन प्रकार की होती है. तर संधि हा यांचा किती प्रकार आलेला आहे? तीन प्रकार. कोणता? तीन प्रकार आलेला आहे. तर पहिला काय आहे? स्वर संधि, दुसरा आहे व्यंजन संधि आणि तिसरा तुमच्या जे आहे विसर्ग संधि. आपण संधीचे किती प्रकार पाहणार आहे? तीन प्रकार. कोणकोणता? स्वर संधि, व्यंजन संधि आणि विसर्ग संधि पाहणार आहे. तर चला बघून घ्या. पहिला आहे तुमच्या स्वर संधि. पहिला काय आहे? स्वर संधि. नीटप्रमाणे ऐकून घ्या. दो स्वरों के मेल से किसी एक स्वर या दोनों स्वर में जो परिवर्तन होता है वह स्वर संधि कहलाता है. नीटप्रमाणे ऐकून घ्या. दोन स्वर, जे दोन स्वर आहेत त्यातून मेल केलेला कोणताही एक स्वर किंवा दोनों स्वरातून मेल परिवर्तन होऊन जात आहे त्यांना आपण स्वर संधि असंही म्हणतो. नीटप्रमाणे ऐकून घ्या. पुन्हा सांगत आहे मी. बघा, दोन स्वर, जेव्हा दोन स्वरा म्हणजे जे आवाजाते जेव्हा दोन स्वराचा मेल होऊन जाते किंवा कोणताही एक स्वर जे आहे दोनाच्या स्वरातून परिवर्तन होऊन जात आहे त्यांना आपण स्वर संधि असंही म्हणतो. स्वर संधीचे प्रकार. आता आपण स्वर संधि यांचा प्रकार पाहणार. तर स्वर संधि यांचा 5 प्रकार आहेत. स्वर संधि यांचा 5 प्रकार आहेत. कोणकोणता? पहिला आहे दीर्घ संधि, दुसरा आहे गुण संधि, तिसरा आहे वृद्धी संधि आणि चौथा तुमचा यर्ण संधि आणि पाचवा अयादी संधि. कळलं? हो. आता आपण स्वर संधीचे किती प्रकार पाहणार आहे किंवा किती भेद पाहणार आहे? 5. परत सांगत आहे, नीटप्रमाणे ऐकून घ्या. दीर्घ संधि, गुण संधि, वृद्धी संधि आणि यर्ण संधि आणि अयादी संधि. तर याप्रमाणे इथे यांचा 5 प्रकार आपण पाहणार आहे. तर पहिला बघूया दीर्घ संधि. जब दो समान वर्ण अथवा स्वर, जेव्हा आपण दोन समान वर्ण किंवा स्वर पास पास आते, खूपच जवळ जवळ येते, तो दोनों मिलकर उसी वर्ण को दीर्घ स्वर बन जाते. तर दोनों ही मिलून त्यांचा वर्ण जे आहे त्यांना दीर्घ स्वर बनून जात आहे. इसे दीर्घ संधि कहते हैं. यांना दीर्घ संधि असंही म्हणतात. जसे हर्ष या दीर्घ अ ई उ के आगे क्रमशः आ ई उ बन जाता है. जसं हर्ष हा या दीर्घ अ ई उ यांचा बद्दल आपल्याला क्रमशः आ ई उ बनून जात आहे. तर यांना आपण दीर्घ संधि असंही म्हणतो. कळलं? हो. तर चला अजून बघूया. जसे इथे दिलेले आहे अधन आ, अधन अधन आ, अधन अधन आ. जसे राम धन अवतार, रामवतार, परमधन अर्थ, परमार्थ, गंगाधन अमृत, गंगा अमृत. तर याप्रमाणे इथे तुम्ही बघणार आ मध्ये बघा परधन आत्मा, परम आत्मा, शून्यधन आकार, शून्याकार, प्रतीक्षाधन अर्थ, प्रतीक्षार्थ, अधन आधन आ. मग बघा इथे नीटप्रमाणे ऐकून घ्या. महाधन आत्मा म्हणजे महात्मा, दयाधन आनंद म्हणजे दयानंद, रवी धन इंद्र, रवींद्र. इथे बघा ई धन ई बराबर ई, मुनिधन इंद्र, मुनिंद्र, गिरिधन ईश, गिरीश, कपिधन ईश्वर, कपीश्वर, ई धन ई बराबर ई. तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे.
इथे बघा ई धन ई बराबर ई, योगींद्र म्हणजे योगींद्र, नारीधन इच्छा नारीच्छा, लघुधन उत्तर लघुत्तर. तर याप्रमाणे इथे बघणार ई धन ई, जानकी धन ईश जानकीश, पत्नी धन ईश्वर पतीश्वर, भानुधन उदय भानुदय. तर याप्रमाणे इथे पाहणार उ धन उ, सिंधुधन ऊर्जा सिंधुर्जा, लघुधन उर्मी लघुर्मी, वधुधन उत्सव वधुत्सव, भूधन उद्धार बुद्धार. तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे की जेव्हा अ किंवा आ असं परिवर्तन होऊन जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. आता आपण दुसरा पाहणार आहे. कोणता आहे दुसरा? गुणसंधी. कोणता आहे? गुणसंधी. बघूया. यदि अ या आ के बाद ई या ई आए तो ए बन जाता है. अ या आ के बाद उ आए तो उ आता है तो ओ बन जाता है. तीसरा बघा, अ या आ के बाद री आए तो अरे हो जाता है. तर यांना आपण गुणसंधी असंही म्हणतो. कळलं? हो. तर चला अजून काय बघून घ्या. जसं इथे दिलेलं आहे बघा नीटप्रमाणे, अधन ई ए, अधन ई ए, नरेंद्र नरेंद्र, गणधन ईश गणेश, सुखधन इच्छा शुभेच्छा, सूर्यधन ईश सुरेश, रमाधन इंद्र रमेंद्र, लंकाधन ईश लंकेश, यथाधन ईस्ट यथेष्ट, महाधन ईश्वर माहेश्वर. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की कसं परिवर्तन होऊन जात आहे. अधन उ बराबर ओ, आधन उ बराबर ओ. तर इथे बघा परधन उपकार म्हणजे परोपकार, पूर्वधन उदय म्हणजे पूर्वोदय, महाधन उदय म्हणजे महोदय, गंगाधन उत्सव म्हणजे गंगोत्सव. इथे बघा सूर्यधन उष्मा म्हणजे सूर्योष्मा, मूर्खधन ऊर्जा म्हणजे मुखोर्जा, गंगाधन उर्मी म्हणजे गंगोर्मी, महाधन उष्मा म्हणजे महोष्मा. इथे तुम्ही बघा राधन री म्हणजे अर, महाधन ऋषी म्हणजे महश्री, राजाधन ऋषी म्हणजे राजश्री. तर याप्रमाणे असं परिवर्तन होऊन जात आहे. इथे बघा अधन री म्हणजे अर, सप्तधन ऋषी सप्तर्षी, देवधन ऋषी देवर्षी. तर याप्रमाणे असंही होऊन जात आहे. तर अजून काय आहे नीटप्रमाणे बघून घ्या. वृद्ध संधी. आता आपण बघणार आहे वृद्धी संधी. पहला, यदि अ या आ के बाद ए या ए आता है तो वो हो जाता है. आणि इथे तुम्ही बघणार अ किंवा आ के बाद ओ या ओ आते हैं तो ओ हो जाता है. तर याबद्दल वृद्धी संधी कोणती आहे ते आपण पाहणार आहे. बघा ए धन ए ए, ए धन ए ए, धन धन एक धनेक, हितधन एशी हितेशी, सदाधन एव सदैव. नीट प्रमाणे ऐकून घ्या. पुन्हा सांगत आहे मी. बघा ए धन ए धन धन एक धनेक, इत धन एशी हितेशी, सदाधन एव सदैव, तथा धन एव तथेव. तर याप्रमाणे इथे बघणार ए धन ए इज बराबर ए, मध्यधन एक मतैक्य, राजधन ऐश्वर्य राजेश्वर, महाधन ऐश्वर्य महेश्वर, माताधन ऐश्वर मातेश्वर. तर याप्रमाणे इथे बघणार अधन ओ बराबर ओ, दंत ओष्ठ म्हणजे दत्तोष्ठ, परमधन ओज परमोज, महाधन ओजस्वी महाजेश्वी, महाधन ओज माहोज. तर इथे इथे बघणार तुम्ही जलधन ओद म्हणजे जलोद, देवधन अदय म्हणजे देवादय, महाधन ओद म्हणजे महोद, महाधन औषध म्हणजे महौषध. तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. यण्य संधि. आता आपण पाहणार आहे यण्य संधि. बघा पहिला, यदि ई या ई के आगे कोई भिन्न स्वर आए तो य बन जाता है. ऋण के बाद कोई भिन्न स्वर आए तो र बन जाता है. जैसे ईधन अ या ईधन आ या, गतिधन अवरोध गत्यो विरोध, अतिधन अंत अंत्यंत, ईधन उ यू, अतिधन आगत अभ्यागत, विधन आप्त व्याप्त आणि ईधन उ बराबर यू. तर याप्रमाणे यण्य संधी असंही दिलेले जात आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? हो. तर चला अजून काय आहे बघून घ्या. इथे बघा अभिधन उदय अभ्युदय, उपरिधन उक्त उपयुक्त. इथे बघा प्रतिधन उष प्रत्युष, विधन हु विऊ. तर याप्रमाणे इथे बघणार ईधन ए ये, प्रतिधन एक प्रत्येक, अधिधन एता अध्येता. इथे बघणार ईधन अ बराबर य, नदीधन अर्पण नदयपण, देवीधन अर्पण देवेपण. तर याप्रमाणे असंही दिलेले जात आहे. इथे बघा
ईधन आ बराबर या, देवीधन आराधना देवी आराधना, सखीधन आगमन सख्यागमन, सखीधन उचित सख्युच्चत, नदीधन उद्गम नदीउद्गम. इथे बघा ईधन उ यू, नदीधन उर्मी नदीउर्मी, अधन आ आवा. इथे बघा उधन अ व, मनुधन अंतर मनवेंतर. कळलं? आता इथे पहा उधन आ बराबर वा, सुधन आगत म्हणजे स्वागत, मधुधन आलय मध्वालय, उधन ई वी, अनुधन ईत अवनंती, अनुधन इति अवंती. तर याप्रमाणे इथे बघणार उधन ई म्हणजे वी, अनुधन इक्षण अन्विक्षण, अनुधन इच्छक अन्विक्षक, आणि इथे बघणार तुम्ही अनुधन एषण म्हणजे अन्वेषण, अनुधन एषक म्हणजे अन्वेषक. तर रीधन अ बराबर र आणि उधन आ बराबर वा. तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे. आता आपण बघणार आहे अयादी संधि. काय बघणार है? अयादी संधि. बघा यदि ए ओ या ओ के बाद कोई भिन्न स्वर आता है तो ए या ए का आय, ओ का अ तथा ओ का भाव हो जाता है. जैसे ए धन अ अय, काय होत आहे? ए धन अय अय, ने धन अन म्हणजे नयन, चे धन अय म्हणजे चयन, आणि इथे बघणार ए धन अ म्हणजे आय, ने धन अक म्हणजे नायक, के धन अक म्हणजे गायक. तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे. इथे बघा एधन ई म्हणजे आई, नेधन इका नायिका, गेधन इका गायिका, पोधन अन पवन, पोधन अन भवन, आणि इथे बघा ओधन अ आव, तर पोधन अन पावन, पोधन अक पावक. इथे बघणार पोधन इत्र पवित्र, बोधन इष्य भविष्य, ओधन ई आवी आणि नोधन ई नाविक. तर याप्रमाणे इथे बघणार तुम्ही ओधन उ म्हणजे आयु, बोधन अक म्हणजे भावुक. तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे. आणि अयादी संधी काय आहे तुम्हाला कळलं? हो. तर अजून काय आहे? तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कसाप्रमाणे हा जे संधी आहे त्यांची परिभाषा पाहिले आणि त्यांचे काही प्रकार पाहिले. तर संधी या रूपातून आपण हे पाहिले की कसाप्रमाणे हा जे शब्द आहे त्यांचं उच्चारण वेगळं होऊन जात आहे आणि एक वेलांटी किंवा दुसरा वेलांटी जोडून जात आहे तेव्हा त्यांचा अर्थ दुसरा होऊन जात आहे. त्याप्रमाणे आपल्याला कसा पाहणार आहे की हा जे शब्द जे खूपच कठीण आपल्याला समोर आलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला कसा करायचा, हाला नीट प्रमाणे ऐकून घ्यायचा आणि जे वेलांटी जे परिवर्तन होऊन जात आहे ते वेलांटी कशाप्रमाणे परिवर्तन होऊन जात आहे किंवा कुठे परिवर्तन होऊन जात आहे हे तुम्हाला लवकर पाहून घ्या तुम्ही. जेव्हा हा वेलांटीचं महत्त्व किती आहे हे तुम्हाला इथे पाहणार आहे. संधी हा व्याकरणाचा खूपच पहिला किंवा महत्त्वपूर्ण असा व्याकरण आहे जे सगळ्यात महत्त्वासाठी आहे. तर याप्रमाणे संधी तुम्हाला लवकरच कळणार नाही परंतु तुम्ही पुन्हा प्रयत्न करायचा, कारण की हा संधी खूपच महत्त्व आहे. भाषामध्ये संधीचा उपयोग कशासाठी होऊन जाते किंवा कुठे होऊन जात आहे हे पण आपण पाहिले आहे. तर याप्रमाणे संधी यांचा खूपच प्रकार आहे. त्यांची परिभाषा किंवा त्यांच्या प्रकाराचा अध्ययन तुम्ही करून घ्या आणि नीटप्रमाणे ऐकून घ्या. जेव्हा नाही समजणार आहे तेव्हा पुन्हा त्यांचं परिवर्तन करून घ्या आणि पुन्हा त्याचे परिवर्तन कशाप्रमाणे होत जाते, कशाप्रमाणे कोणत्या शब्दात कोणतं उच्चारण करून जात आहे हे सगळं माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. जेव्हा त्यांचं उच्चारण बद्दल तुम्हाला परिवर्तन होणार तेव्हाही तुम्हाला समजणार आहे. जेव्हा तुमचं परिवर्तनही तुम्हाला नाही भेटणार तेव्हा तुम्हाला काहीही कळणार नाही. तर मी तुम्हाला हेच सांगणार आहे की ज्यापर्यंत तुम्हाला असं वाटलं की हे मला नाही समजलं तर पुन्हा हा बघून घ्या, कळून घ्या आणि सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे ऐकून घ्या. कळलं? हो. धन्यवाद.